देखील विनंती असेल, स्पीडअप करा. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना अमे अथर्व 11 हौशी नांदगाव विरुद्ध सातपाटी ध्रुव बी. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं विपुल मेहर आहे. फलंदाजी मार्कवर पहिला सलामीवीर सौरव. पहिला बॉल बॅट चिकट. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा आतापर्यंत स्कोर कार्डवर 1 धाव. अमे अथर्व 11 हौशी नांदगाव संघाच्या वतीने 2 सलामीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे सौरव मोरे आहे, दुसरीकडे निनाद पाटील आहे. आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये चांगली फलंदाजी झाली आहे. पुढचा बॉल विपुलचा दुसरा बॉल जबरदस्त होता. गुडलेंथवर आदळलेला लेग कटरचा बॉल नाही समजला निनादला. यष्ट्यांच्या मागे उमेर सारखा एक चांगला यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा विपुल. यावेळेस विपुलचा बॉल, त्या बॉलवर केलंय आक्रमण. आलाय लॉंग ऑफच्या बाहेर. चौकार. 4. यावेळेस बॉल स्लॉट मध्ये होता. पहिले 2 बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळलं होतं, मात्र तिसऱ्या बॉलवर झाली चुकी. आणि जिकडे चुकी झाली ना तिकडे निनाद पाटीलने त्याचा पूर्ण फायदा घेतला. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू सरळ चाललाय. डीप मिड विकेट, सीमारेषा पार. आलाय निनाद पाटीलच्या फळीतून सलगचा दुसरा चौकार. 4. फलंदाजासाठी पारितोषिक MDK कडून 3 चौकार खेचले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. MDK एक क्रिकेट वेडा आणि क्रिकेटचा वेळ मैदानाच्या बाहेरून MDK नेहमीच आपल्याला दाखवतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत MDK. पुढचा बॉल घेऊन विपुल मेहर सज्ज झाला. आता कमबॅक करेल का हे देखण्याजोगं ठरेल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. जिकडे सरळ बॅटने फटके येत होते तिकडे स्विच हिटचा प्रयत्न नाही झाला. टायमिंग मात्र एक चोरटी धाव घेतली आहे. आता धावा कशाही येऊ दे, धावा यायला पाहिजेत. नांदगाव संघ सारखं नाही. पुढचा बॉल पंचांचा निर्णय येतोय डेड बॉल. होईल पुन्हा खेळायला सुरुवात. धावसंख्या तपासून पाहिली स्कोर कार्डवर झाले 10 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन विपुल. राईटम राऊंड विकेटचा मारा. पुढचा बॉल यावेळेस टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर केलाय हल्ला आणि बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. आता सौरव मोरेच्या फळीतून आलाय पहिला चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 14 धावा. पहिलं षटक विपुल मेहर जिकडे घेऊन आला. पहिले 2 बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळले होते, मात्र नंतरचे बॉल जिकडे नांदगावचे सर्व फलंदाज चार्ज झाले आणि चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं.
धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक षटक टाकण्यासाठी सातपाडी संघाने तब्बल 5 मिनिटं घेतलेत. आता उरलेत 15 मिनिटं आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला येणारे पुढचे 3 षटक कंप्लीट करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं प्रीत आहे. सातपाडी संघाचा 12वा खेळाडू अंश हा देखील आमच्या सोबत जोडला जातोय. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. आज वेळ त्याची नाहीये, मात्र अंश देखील चांगलं कमबॅक करेल. खेळाला पुन्हा एकदा होईल सुरुवात, जिकडे निनाद पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडून मागे 8 धावा ठोकल्यात निनादनं. पहिला बॉल प्रीतचा. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगला पुश, एक ऑफ ड्राईव्हचा फटका. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाली. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 16 धावा. चांगला बॉल असला की रिस्पेक्ट करावं लागतं आणि तोच रिस्पेक्ट मैदानाच्या आतमध्ये निनाद देखील दाखवतोय. पुढचा बॉल यावेळेस गुड लेंथवर आदळलेला वेगवान बॉल, ज्याला म्हणतात तिखट मारा. नाही समजला निनादला. मागे उमेर खूप चांगल्या रीतीने गॅदर करतोय बॉलला. आलाय निर्धाव. पुढचा बॉल यावेळेस प्रीतचा पुढचा बॉल, त्याच्यावर केलाय आक्रमण. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आला, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सरळ चाललाय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. निनाच्या फळीतून आलाय. चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 20 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारा चौथा चेंडू घेऊन प्रीत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. उमेर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवत असताना पुढचा बॉल प्रीतचा. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही झालं. प्रॉपर कनेक्शन. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षकाने अडवलाय बॉल. पंचांनी दर्शवला इट्स अ लेग बाईज, म्हणजेच धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफलकार आतापर्यंत 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. चांगली फलंदाजी. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, जिकडे 21 धावा बनलेत. जमेची बाजू म्हणजेच नांदगाव संघाचा एकही खेळाडू बाद नाही झालाय. जिकडे पाया भक्कम असला की धावांची इमारत देखील मोठी होईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल प्रीतचा. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. याला म्हणतात वाईड यॉर्कर. जबरदस्त गोलंदाजी. तिसऱ्या बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे प्रीतने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस होता, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झाला. फटका फसलाय खालती. मयूर आला, मात्र त्याच्याकडून झाली चुकी. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. आलाय पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. 4. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकर आतापर्यंत तब्बल 12.5च्या सरासरीनं 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. ज्या अर्थी सातपाडी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, तेव्हाच चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्यांनी पहिल्यापासून सेट करून ठेवलाय.
या अनुषंगानं चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग आपल्याला त्यांच्याकडून नेहमी पाहायला मिळते. मात्र या सामन्यामध्ये मयूर सारख्या एका चांगल्या खेळाडूकडून चुकी झाली आणि त्याचा फायदा अमे अथर्व 11 हौशी नांदगाव संघाला. आजच्या दिवसामध्ये नांदगावच्या सर्व खेळाडूंनी प्रभावित केलंय. जिकडे जोशील सारखा गोलंदाज असू दे, सौरव मोरे किंवा निनाद पाटील सारखा फलंदाज असू दे, अभिषेक मोरेने देखील चांगली फलंदाजी केल्या आजच्या रात्रीमध्ये. मात्र शेवटचा सामना आहे. मित्रांना एवढंच बोलेल की मेहनत करत राहा, जबाबदारी घेत जा, कारण जबाबदारी माणसाला महानतेकडे घेऊन जाते. आणि जर तुम्हाला महान बनायचं असेल ना, तर तुमचे खांदे शाबूत ठेवावे लागतील. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. मागच्या मॅचचा हिरो गोलंदाजी मार्कवर आलाय, नाव त्याचं मोहम्मद आहे. मात्र समोर निनाद सारखा एक मोठा फलंदाज आहे, आतापर्यंत 14 धावांवर खेळतोय. आता निनाद कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. नांदगाव मध्ये देखील हा सामना लाईव्ह बघत असतील आणि निनाद कडून खूप साऱ्या अपेक्षा देखील करत असतील. मोहम्मदचा पहिला बॉल. यावेळेस मोहम्मदचा पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, मात्र फटका फसलाय. खालती क्षेत्ररक्षक भावेश सुर्वे टिपलाय झेल. संपलाय निनाद पाटीलचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. मोहम्मद मी सांगितल्याप्रमाणे मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. तीच गोलंदाजी, तोच फ्लो या मॅच मध्ये देखील तो कंटिन्यू करतोय. पहिल्याच बॉलवर यश प्राप्त झालंय. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, अभिषेक मोरे. आता ह्याला डोक्यानं फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, वाट बघितली होती, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालं, कनेक्शन नाही झालं. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल, लेग कटर होता. ज्या अर्थी हवेत फटके खेचल्यावर षटकार नाही जात आहेत, त्या अर्थी तुम्हाला ग्राउंड शॉट मारून जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. मोहम्मदचा पुढचा बॉल. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल होता. चेंडू बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक प्रणित आलाय, नाही करणार कुठली चुकी. फलंदाज बॅक टू द डगआउट. मी सांगितल्याप्रमाणे फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या अर्थी हवेत खेळणारे फटके सीमारेषेच्या बाहेर नाही जात आहेत, तुम्हाला जास्तीत जास्त फटके जमिनीलगत खेळावे लागते. सिंगल डबल वर भार द्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचे काही सिंपल आणि साधे सूत्र आहेत, ते तुम्हाला आत्मसात करावे लागतील. प्रत्येक चेंडू हा षटकारासाठी नसतो. सिंगल डबलने देखील आपण मोठ्या धावा उभारू शकतो. हे मैदानाच्या आतमध्ये सर्व फलंदाजांनी समजून घ्यायला हवं. मोहम्मद ज्या पठ्ठ्यानं खूप चांगली गोलंदाजी करून दाखवलंय. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा विकेट आली आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये विकी मोरे आलाय. अनेक सामन्यांमध्ये हौशी नांदगाव संघाचा तारणहार म्हणजेच विकी मोरे, याला देखील रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यावी लागेल. सातपाटी संघाला सूचना, तुमच्याकडे मात्र 6 मिनिटं आहेत. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला येणारं पुढचं षटक देखील कंप्लीट करायचं आहे. मोहम्मद पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय.
आतापर्यंत 2 गडी बाद केलेत, एकही धाव खर्च नाही केले मोहम्मदने. यावेळेस मोहम्मदचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. मोहम्मदने अक्षरशः फलंदाजांची कोंडी करून ठेवलंय. पुढचा बॉल. यावेळी चेंज ऑफ पेस, मात्र फुल टॉस होता, नाही झालं कनेक्शन. पुन्हा एकदा विक्की मोरे जाळ्यात सापडलाय. बॅक टू द डगआउट. जबरदस्त गोलंदाजी. या षटकाचा विचार करायला गेला, पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल विकेट, चौथा बॉल डॉट, पाचवा बॉल परत विकेट. एक प्रॉपर ग्राफ आपल्याला मोहम्मदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, जिकडे 3 गडी बाद केलेत, एकही धाव खर्च नाही केलाय. आणि आता फलंदाजी मार्कवर ऋषी आलाय. यावेळी चेंज ऑफ पेस, मात्र लाईन मध्ये झाली चुकी. पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. MDK यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जर मोहम्मदने विकेट घेतली तर. पुढचा बॉल. यावेळेस इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मागे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत केलंय त्यानं. धावसंख्ये 2 धावेने भर पडेल. चेक होत आहे, हा चौकार आहे की बॉल अडवण्यात आलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आपल्या संघासाठी मयूरने 2 धावा रोखलेत. सातपाटी संघाकडे 4 मिनिटांचा अवधी बाकी, आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे चौथं षटक कंप्लीट करावं लागेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिकडे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता सौरव मोरे आणि ऋषीला एक कर्णधाराला साजेशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल, कारण आता जो गेम आहे तो सिंगल डबलचा गेम आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. सौरव सारखा एक डावखुरा फलंदाज, मी नेहमीच सांगतो डावखुऱ्या फलंदाजाची शैली ही नैसर्गिकरित्या धोकादायक असते, नैसर्गिकरित्या हानिकारक असते. मात्र तो धोका सौरव मोरेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला दाखवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं वेदांशू आहे. संघाच्या वतीनं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. उमेर सोबत विचार विनिमय करून पुन्हा एकदा वेदांशू गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. कमी वयामध्ये सातपाटी संघाला रिप्रेझेंट करण्याचं जे भाग्य आहे ते वेदांशूला मिळालं, आणि वेदांशूला देखील आता जबाबदारी घ्यावी लागेल. वेदांशूचा पहिलाच बॉल उसळी घेणारा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी शेवटच्या वेळेवर जबरदस्त उसळला, नाही समजला फलंदाजाला, आणि जबरदस्त यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आलाय डॉट बॉल.
यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना आलं यश. इनसाइड आउटचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा सौरव मोरेच्या फळीतून आलाय खणखणीत षटकार 6. मी सांगितल्याप्रमाणे डावखुऱ्या फलंदाजाची शैली नॅचरलरित्या धोकादायक असते आणि तोच धोका वेदांशूच्या समोर आला, अंगावर आला आणि सौरव मोरेने त्याला शिंगावर घेतलं. धावसंख्येत तब्बल 6 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड. येणारे शेवटचे 4 बॉल आहेत जिकडे वेदांशू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. कमबॅक कसं करावं वेदांशूला माहिती आहे. सौरव मोरे पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये तू मे पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गरमागरमी पाहायला मिळते, नोकझोक पाहायला मिळते. एकीकडे डॉट बॉल येतोय, दुसरीकडे षटकार, तिसरीकडे पुन्हा एकदा डॉट बॉल. कधी पारडं इकडचं जड, कधी पारडं तिकडचं जड. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळलाय तर खरा, खालती मयूर आलाय, नाही करणार चुकी, टिपलाय झेल, संपलाय सौरव मोरेचा खेळ. फलंदाज बाद. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गौरव ठाकूर, एक डावखुरा फलंदाज. सौरव मोरेची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ब्लाइंडेड स्ट्रोक न खेळता सिंगल डबलवर भर दिला तर जास्त चांगलं होईल, हे सर्व फलंदाजांनी लक्षात घ्यायला हवं. पुढचा बॉल. वेदांशूचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने बॉल खाली आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चांगली फेकी देखील होईल आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तिकडे धावसंख्या आपण तपासून पाहिली तर ती पोचले 35 धावांवर. तब्बल 9.113च्या सरासरीनं स्कोर कार्ड पुढे चाललाय. ज्या अर्थी आजच्या रात्रीमध्ये खूप सारे सामने लो स्कोरिंगचे झाले, त्या अर्थी चांगली धावसंख्या मी म्हणेल. मात्र खेळ अजूनही संपला नाहीये. येणारे शेवटचे 7 बॉल आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय, बॉल चाललाय, खालती क्षेत्ररक्षक आलाय आणि चांगली फेकी, त्याहूनही सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ऋषी आणि गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मोहम्मद. पहिला बॉल. यावेळेस मोहम्मदचा बॉल त्याच्यावर केलंय आक्रमण. चेंडू बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक मयूर त्याच्याकडून पुन्हा चुकी झाली आहे. यावेळेस वातावरणात जरा बदल झालाय. वन शॉट आहे म्हणजेच धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. जबरदस्त पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. मनासारखा बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल नाही होत आहे. जिकडे षटकार यायला पाहिजे होता तिकडे बॉल मैदानाच्या आतमध्येच थांबला. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केलेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी घेतलाय की रनआउट साठी. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच नादामध्ये गौरव ठाकूर बॅक टू द डग आउट. OUT इट्स आउट. उमेरच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण आणि प्रेझेन्स ऑफ माइंड बघा. महत्वाच्या क्षणाला रिव्ह्यू घेतला आणि तो सक्सेसफुल देखील झालाय. काय बोलतो. शेवटच्या षटकातील तिसरा बॉल. कन्फ्यूज करू नका पोरांनो, शांती घ्या. यावेळेस आडव्या बॅटने फटका तर खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक आलाय त्याच्याकडून झाली चुकी आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. जोशीलच्या फळीतून आलाय. पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार. 6. नांदगाव संघासाठी एक क्रुशियल मॅन विथ अ गोल्डन फॉर्म जोशील राऊत. रिमेंबर द नेम. जबरदस्त फटका. जिकडे मोठ्या मोठ्या फलंदाजांकडून षटकार जात नव्हता तिकडे जोशीर राऊत आला आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त फटका खेचलाय.
ह्यावेळेस याची गरज नव्हती, कारण जोशीर राऊतच्या बॅटमधून षटकार आला होता. तिकडे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र मैदानाच्या आतमध्ये जोशीर राऊत रनआउटच्या रूपामध्ये तंबूच्या आसऱ्याला परतलाय. धावसंख्या धावफलकार आतापर्यंत 45 धावा, 45 रन्स ऑन द बोर्ड. ऋषीने ज्या अर्थी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे, त्या अर्थी ऋषीला देखील जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल. चांगले फटके ऋषीच्या बॅटमधून देखील येऊ शकतात आणि ते त्याला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल. नांदगाव संघासाठी येणारे शेवटचे 2 बॉल जे खूप क्रुशियल्स आहेत. नवीन फलंदाज यतीन, मोहम्मदचा पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल फटका खेळलाय आणि चाललाय. 1 बाउन्स, मिड विकेट, सीमारेषा पार. ऋषीच्या फळीतून आलाय खणखणीत चौकार. का म्हणून मी स्ट्राईक घेतली हे ऋषीने पुढच्याच बॉलवर दाखवून दिलं. धावसंख्या धावफलकार आतापर्यंत 49 धावा, 49 रन्स ऑन द बोर्ड. नांदगाव संघाचं अर्धशतक कंप्लीट होईल का? येणारा शेवटचा बॉल आहे, जिकडे मोहम्मद ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र आता त्याच्यावर प्रेशर आहे, त्याच्यावर दबाव आहे, कारण समोर ऋषी खेळतोय. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका होता, लॉंग ऑफ रिजन मध्ये सजवलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यतीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, मात्र तिकडे ऋषी धावबाद झालेत. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर पडेल. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 51 धावा, 51 रन्स ऑन द बोर्ड. आणि सातपाडी संघाला सामना जिंकायचा असेल ना, 30 चेंडून मागे 52 धावांचं एक मोठं आव्हान आहे. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती. पुन्हा भेटूया जेव्हा दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. थँक्यू.
पहिला बॉल घेऊन सौरव मोरे तयार झालाय. सामना करेल प्रणित. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. आलाय डॉट बॉल. जबरदस्त बॉल. यावेळेस गुडलेंथवर आदळलेला लेग कटरचा बॉल होता. आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. नाही झालं कनेक्शन. यष्टीरक्षकाच्या हातात बॉल. आलाय डॉट. पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. बॉलला मात्र दिशा दिलाय. ग्लान्सचा फटका होता डीप मिड विकेट रिजन मध्ये. चिन्मय बॉलच्या खाली आले. फेकी केली. तत्पर्यंत धावसंकेत 2 धावेने भर पडेल. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा सातपाडी संघ खेळत असतो तेव्हा सर्व क्षेत्ररक्षकांनी अलर्ट राहायला हवं. कारण डोळ्याची पापणी लवते ना लवते 2 धावेंचं रूपांतर 3 धावेत कधी होईल हे तुम्हाला समजणार देखील नाही. एक प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला ठेवावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागेल. पुढचा बॉल घेऊन सौरव मोरे पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल बराच काळ हवेत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक साहिल मोरे बॉलच्या खाली आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मी सांगितल्याप्रमाणे चांगली फेकी देखील केली आहे. हे खूप महत्वाचं आहे. फिल्डिंग करणं आणि फेकी करणं ही 2 कामं क्षेत्ररक्षकाची असतात आणि जर ती 2 कामं तुम्ही चांगल्या रीतीने पार पाडली ना तर गोलंदाजी देखील चांगलीच होईल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. येणारा चौथा बॉल जिकडे सर्व क्षेत्ररक्षक जोशात पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. थोडासा खालती राहिला. प्रणितला वाटलं असेल की बॉल हा उसळी घेणारा असू शकतो मात्र त्याच्या मनासारखं नाही झालं. आला डॉट बॉल. खूप महत्वाचे डॉट बॉल्स आहेत. क्रुशियल ओव्हर आहे. पहिली ओव्हर म्हटलं की पॉवर प्लेचं षटक जिकडे फिल्डिंगवर खूप सारे रिस्ट्रिक्शन्स असतात. मोठे फटके येऊ शकतात. मात्र आतापर्यंत बांधून ठेवलंय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला होता. मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. विकी मोरे बॉलच्या खाली आले आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. आतापर्यंत 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 धावा. येणारा शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी सातपाटी गावाचा सुपुत्र भावेश सुर्वे ज्याचं नाव तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भावेश सुर्वेचा स्टान्स पाहिला. तिन्ही स्टम्प्स कव्हर करून खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल होता. त्याला रिस्पेक्ट दिलाय. इनफिल्ड मध्ये ऋषी बॉलच्या खाली आला. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय जिकडे इकॉनॉमिकल गोलंदाजी सौरव मोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या आतापर्यंत 6 धावा. नांदगावचे सर्व क्षेत्ररक्षक सर्व खेळाडू जोश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि हा जोश शेवटपर्यंत असायला हवा कारण समोर सातपाटी सारखा एक मातब्बर संघ आहे. आजच्या घडीला पालघर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट परिपटलावर गाजणारं नाव अधिराज्य गाजवणारं म्हणजे सातपाटी गाव आणि जर तुम्ही त्यांच्या विरोधात खेळत असेल तुम्हाला देखील खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्याहूनही चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आता मैदानामध्ये नांदगाव संघाला चांगल्या गोलंदाजीची आणि क्षेत्ररक्षणाची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर होतोय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं निनाद पाटील. निनाद पाटील असंख्य वेळ नांदगावच्या हौशी संघाला त्या संघासाठी तारणहार म्हणून नेहमी आपण बघितलाय. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. समोर भावेश सुर्वे आणि प्रणितचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला पेलण्यासाठी निनाद पाटीलला जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. निनाद पाटीलचा पहिला बॉल ज्या वेळेस पडेल तेव्हा भावेश सुर्वे देखील तो फेस करण्यासाठी सज्ज झालेला असेल. होईल पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन निनाद बाबू.
पहिलाच बॉल उसळी घेणारा होता, कटचा फटका, मात्र फटका फसलाय. खालती क्षेत्ररक्षक ऋषी, टिपलाय झेल, संपलाय भावेश सुर्वेचा खेळ. फलंदाज बाद, विकेटचं पतन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता, हाफ ट्रॅकरचा बॉल होता. जेव्हा बॉल पडला तेव्हा त्याने एक अतिरिक्त उछाल घेतला, त्यामुळे बॅटचा आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाही झालं. फटका फसला, हवेत होता आणि ऋषी कर्णधार स्वतः कर्णधाराने झेल कंप्लीट केला, नाही करणार कुठलीच चुकी. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय उमेर. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. स्विच हिटचा फटका असू दे, रिव्हर्सचा फटका असू दे, त्या फटक्यामध्ये जबरदस्त हातखंड उमेरचा आपण नेहमीच पाहतो. आता उमेरला जबाबदारी घ्यावी लागेल. कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये मुस्लिम बांधवांची जे मॅचेस होत्या त्यामध्ये सातपाटी संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. मात्र शेवटच्या मॅचमध्ये शिरगाव 11 संघाने एक्स्ट्रा ऑर्डिनरी कामगिरी केली आणि सातपाटी संघाला पराभूत केलं. निनादचा पुढचा बॉल, जिकडे पहिल्याच बॉलवर मिळालं यश. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, खालती क्षेत्ररक्षक, प्रॉपर कॉलिंग नाही झालंय. यतीन आणि ऋषी, क्रिकेटच्या मैदानामध्ये कॉलिंग खूप जास्त महत्वाची असते. इकडे कॉलिंग नाही झालं आणि चेंडू विसावला नो मॅन्स लँड मध्ये. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 7 धावा. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्याचबरोबर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिकडे नांदगावकर जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. निनाद पाटीलचा येणारा तिसरा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. जबरदस्त गोलंदाजी, याला म्हणतात क्लास. आलाय डॉट बॉल आणि धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 7 धावांवर. निनाद पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेटचा मारा, पुढचा बॉल. यावेळी चेंज ऑफ पेस, पुलचा फटका आहे, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे. बॉल सरळ चाललाय, स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. आलाय प्रणीतच्या फळीतून, चौकार, 4. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 11 धावा. जिकडे निनाद पाटील पहिल्या 3 बॉलवर खूप चांगली गोलंदाजी केली, त्या अर्थी चौथ्या बॉलवर लाईन चुकली. डाऊन द लेग स्टंप तो बॉल होता आणि प्रणीत सारखा एक चांगला फलंदाज जेव्हा फलंदाजी मार्कवर असतो तेव्हा असे बॉल तो नाही सोडणार. एक चांगला फटका, धावसंख्या धावफलकर 11 धावा. येणारा 5वा बॉल आहे. निनाद पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल, पंचांकडे मागितली दाद, मात्र पंचांनी दाद फेटाळून लावलाय. जबरदस्त सामना रंगतोय. एका वेळेस सामना जातोय नांदगाव संघाकडे, कधी जातोय सातपाटी संघाकडे. सरडा जितके रंग बदलत नाही तितके रंग हा क्रिकेटचा गेम बदलतो, हे सातत्याने आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 12 धावा आतापर्यंत. येणारा शेवटचा बॉल आहे. विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. समोर उमेर सारखा एक मातब्बर फलंदाज आहे. पुढचा बॉल. यावेळेस स्विच हिटचा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केलाय गौरव.
थोडंसं फंबलिंग झालं होतं, मात्र शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, धावसंख्येत मात्र 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले, ती म्हणजे 14 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 7ची सरासरी गाठत 14 धावेंवर पोहोचलाय सातपाटी संघ. ओळ्यात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे तिसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात आणि जेव्हा तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल ना, तेव्हा गोलंदाजी मार्कवर देखील बदल होईल. आणि गोलंदाजी मार्कवर कोण आलाय? गोलंदाजी मार्कवर जोशील राऊत आलाय. ज्या पठ्ठ्यानं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, अनेक मनं जिंकली. डोळ्यांच्या पापण्यात आणि मनाच्या तिजोरीत जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल, यावेळेस आखूटप्प्याचा बॉल होता. शाटम पूलचा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली फेकी आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रॉपर क्षेत्ररक्षण करावं लागेल, प्रॉपर फेकी करावी लागेल, कारण उमेर आणि प्रणित हे चित्त्याच्या चपळाईनं पळतात. एक धाव परिपूर्ण केली की लगेच दुसऱ्या धावासाठी रेडी असतात. याची नोंद नांदगाव संघाने घ्यायला हवी. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोशीलचा दुसरा बॉल आणि दुसरा बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर उभा ठाकलाय उमेर. यावेळी चेंज ऑफ पेस होता. फुल टॉस बॉल पॉइंट रिजन मध्ये. गौरव ठाकूर बॉलच्या खालती येतोय, म्हणतोय शांत व्हा. एकच धाव आहे. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 16 धावा. एक अटीतडीचा सामना, रंगतदार सामना. एकीकडे सातपाटीचं गाव आहे, दुसरीकडे नांदगाव आहे. जबरदस्त खेळ, जबरदस्त क्रिकेटचा खेळ. यावेळेस पुलचा फटका पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे, वंडरफुल आहे. आता जोशीर राऊतच्या विरोधात केलंय आक्रमण. प्रणित नावाचा ब्रँडेड फटका आलाय. षटकार 6. धावसंख्या धावफलकावर 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. ज्या अर्थी जोशीर राऊतनं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, मात्र समोर प्रणित सारखा एक भरभक्कम फलंदाज उभा ठाकलाय आणि त्याने देखील सांगितलंय, जर तू चांगली गोलंदाजी करत असला तरी देखील मी देखील चांगली फलंदाजी करू शकतो. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 22 धावा आहेत. येणारा पुढचा बॉल, जिकडे जोशीर राऊत पुन्हा एकदा सज्ज होईल, थोडासा विचार विनिमय करेल आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बराच काळ हवेत खालती. क्षेत्ररक्षक तैनात आहे. टिपलाय झेल, संपलाय प्रणितचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. याला म्हणतात कमबॅक. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर.
जबरदस्त गोलंदाजी. वयाच्या 17व्या वर्षी प्रॉपर गोलंदाजी. जिकडे अनुभव नसला तरी सळसळतं रक्त आहे आणि तेच रक्त मैदानाच्या आतमध्ये जोशीर राऊतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 22 धावा. प्रणित सारखा एक देव मासा, एक मोठा मासा गळाला लावलाय. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आपल्या बंधूंची जागा घेण्यासाठी मयूर आलाय. मयूर देखील चांगला फलंदाज आहे. आता मयूरला जबाबदारी घ्यावी लागेल. सातपाटी संघ म्हटला की खूप चांगली फलंदाजी त्यांच्याकडून नेहमी पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस जबरदस्त बॉल. गुड लेंथवर आदळलेला तिखट मारा. नाही समजला मयूरला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. मध्यम टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. जोशील सारखा एक गोलंदाज ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे. आता जोशील वेगावर स्वार झालाय. जिकडे जोशीलच्या बॉलवर षटकार आला ना तिकडे जोशीलचा इगो हर्ट झाला असावा आणि त्याच्यानंतरचे जे 2 बॉल जोशीलने टाकलेत. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. लोअर फुलटॉस पद्धतीचा. डीप मधून क्षेत्ररक्षक चिन्मय आलाय बॉलच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या एका धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 29 धावा. 12 मध्ये 29 पाहिजेत. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. जिकडे 4थ्या षटकाला होते सुरुवात. नवीन गोलंदाज अमित गावडच्या रूपात. नांदगावची नैया पुढे पार करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 23 धावा आहे. समीकरण आहे 12 मध्ये 29 पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तब्बल 14.5च्या सरासरीनं फलंदाजी करावी लागेल. मयूर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर. पहिला बॉल अमितचा मयूरसाठी. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल होता मात्र वेगाचं प्रत्युत्तर वेगानं दिलंय. डाऊन द ग्राउंड एज अ स्ट्रेट एज अन आरो. मयूरच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. षटकार. अमित गावड ज्या अर्थी गोलंदाजी मार्कवर आला पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. धावसंख्या धावफलकावर 29 आहे. अमित कमबॅक कसं करावं त्याला माहिती आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल होता. प्रॉपर टायमिंग नाही झाला. क्षेत्ररक्षक तैनात. टिपलाय झेल. ईट का जवाब पत्थर से. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. गॉन.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे अमित गावडवर पहिल्या बॉलवर हल्ला झाला होता त्याचं प्रत्युत्तर अमित गावडनं मैदानाच्या आतमध्ये दिलंय, करून दाखवलंय. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय, नाव त्याचं मनीष आहे. आता मयूरची जागा मनीषला घ्यावी लागेल. येणारा पुढचा बॉल समीकरण 10 मध्ये 23 पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला दिशा दिलाय कव्हर रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक साहिल मोरे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 31 धावांवर. बसा ना यार इकडे कोणीतरी, मच्छर मला खायचं. यावेळेस जबरदस्त बॉल टाकला होता. बॅटिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलाय, वाईड आहे की नाही. पंचांचा डिसिजन आलाय, हा वाईड नाही, फेअर डिलिव्हरी आहे. मात्र थर्ड अंपायर पुन्हा एकदा चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी, विदाउट एनी डाऊट इट्स अ फेअर डिलिव्हरी. आलाय डॉट बॉल. क्रुशियल टाइमवर अमितनं डॉट बॉल टाकलाय. पुढचा बॉल अमित गावडचा सामना करण्यासाठी मनीष सज्ज झालाय. 8 मध्ये 21 पाहिजेत. यावेळी चेंज ऑफ पेस, फटका फसलाय, चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय, फेकी करेल. यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त फेकी, जबरदस्त यष्टीरक्षण. थर्ड अंपायरची पुन्हा एकदा मागणी केलंय. बघूया मैदानाच्या आतमध्ये इकडे काय होईल. पंच शहानिशा करतायत, थोडासा वेळ घेतायत कारण खूप क्लोज कॉल आहे. पंचांचा निर्णय आला, इट्स नॉट आउट. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. कोण जबरदस्त गोलंदाजी, जिकडे जीवाच्या आकांताने नांदगावचे सर्व खेळाडू खेळतायत तिकडेच मनीष आणि उमेर देखील चांगली फलंदाजी करतायत. पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये साहिल बॉलच्या खाली फेकी करेल. तत्पर्यंत पुन्हा एकदा धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 35 धावा. आता समीकरण उरले 6 चेंडू आणि 17 धावा, 17 धावा आणि 6 चेंडू. दरम्यान अथर्व अमे 11 हौशी नांदगाव संघाचे संघ मालक अथर्व यांचं देखील आगमन झालं आमच्या समोर. त्यांच्या समवेत त्यांचे खास शुभम पाटील हे देखील आम्हाला फ्रेम मध्ये दिसत आहेत. दोघांचं स्वागत असेल. अटीतटीचा सामना आहे, अतिशय रंगतदार असा सामना आहे.
जिकडे कधी सामना सातपाटीकडे वळतोय, कधी सामना नांदगावकडे वळतोय, काही सांगू शकत नाहीये. 6 बॉल 17ची गरज आहे. 17 रन्स आहेत, 6 बॉल्स आहेत. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज जोशील राऊत पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. जोशील राऊत सज्ज झालाय. समोर उमेर. जोशीलचा पहिला बॉल. यावेळेस शरीराचा वेध घेणारा प्रचंड वेगवान बॉल. यावेळेस फेकी तर चांगली झाली होती, मात्र गॅदरिंग तेवढी चांगली नाही झाली. मैदानाच्या आतमध्ये मी सांगितल्याप्रमाणे सातपाटी संघ आणि सातपाटी संघाचे फलंदाज 2 धावा घेतल्या तर खऱ्या, मात्र तिसऱ्या धावा डोळ्याची पापणी लवते ना लवते कंप्लीट झाली. नांदगावकरांना समजलं देखील नाही. यावेळेस धावसंख्या धावफलकावर 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. 5 बॉल मध्ये 14 पाहिजेत. 5 बॉल 14 धावा, 14 धावा आणि 5 बॉल. खेळाला होईल पुन्हा एकदा सुरुवात, जिकडे मनीष ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. जोशीर राऊतचा पुढचा बॉल. यावेळेस रनअप मध्ये झाली चुकी, पंच दर्शवतील इट्स अ डेड बॉल. हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सर्वांवर प्रेशर आहे, सर्वांवर टेन्शन आहे, दबाव आहे, मात्र टेन्शन घ्यायचं नसतं, समोरच्याला टेन्शन द्यायचं असतं. पुढचा बॉल. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल होता, शरीराचा वेध. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर 39 धावा, 39 रन्स ऑन द बोर्ड. येणारे शेवटचे 4 बॉल, जिकडे जोशीर राऊत याने संपूर्ण नांदगाव गावाची जबाबदारी आपल्या छोट्या खांद्यांवर घेतली आहे. वयाच्या 17व्या वर्षी नांदगाव गावाला रिप्रेझेंट करणं ही खाऊ गोष्ट नाहीये. तब्बल 70 वर्षांचा इतिहास या टीमला आहे आणि त्या टीम मध्ये एक नवीन सितारा आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये. 4 बॉल 13ची गरज. पुढचा बॉल. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न केला होता, पंचांकडे दाद तर मागितलंय. यावेळेस चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये उमेर बॅक टू दी डगआउट. मोठा मासा गळाला. धावसंख्येत 2200 रूपामध्ये भर पडेल. जबरदस्त गोलंदाजी. तिकडे यष्ट्यांच्या मागे निनाद पाटील देखील चांगलं यष्टीरक्षण करतायत बघा. जीवाच्या आकांताने बॉल अडवलाय. याला म्हणतात शर्थीचे प्रयत्न. यावेळेस सातपाटीच्या फलंदाजांकडून चुकी झाली आहे. आता धावसंख्या धावफलकावर 40 धावा आहे. 3 बॉल मध्ये 12 धावा पाहिजेत, म्हणजे 3 चेंडून मागे तब्बल 2 फटके येणे अनिवार्य आहे. समोर जोशीर राऊत सारखा एक चांगला गोलंदाज, ज्या पठ्ठ्यांना आजच्या रात्रीमध्ये सर्व मने जिंकलेत. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जतीन. तीन चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. जोशीर राऊत पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय. समोर उभा ठाकलाय मनीष. 5 चेंडून मागे 6 धावांवर मनीष देखील खेळतोय. पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. दिशा दिली लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, मात्र चांगलं बॅकअप आलं. याला म्हणतात बाल बाल बचना. जिकडे हृदयाचे ठोके वाढले होते, यतीनकडून चुकी झाली होती, मात्र सौरवने वाचवलं. आता समीकरण उरलंय 2 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही मोठे फटके येणं. पुढचा बॉल. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा यष्ट्यांचा वेध. पंचांकडे मागितली दाद, मात्र पंचांनी दाद फेटाळून लावली. लेग बाईच्या रूपामध्ये धावसंख्येत अतिरिक्त धावेने भर आणि जवळ जवळ विजयाचा शंखनाद करतोय नांदगाव संघ.
विजयाचा सुगंध दरवळत असताना संपूर्ण नांदगाव गाव खुश असेल आज. खूप जास्त मेहनत केली. याला म्हणतात रात जितनी संगीन होगी सुबह उतनी ही रंगीन होगी. नांदगाव गावची सकाळ आनंदाने भरून गेलेली असेल, कारण एक बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. एक लीगल डिलिव्हरी जोशीर राऊतला टाकायचं आहे. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे एक लीगल डिलिव्हरी. पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू मागण्यात आलाय. थर्ड अंपायर पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. इट्स अ वाईड बॉल. एक चेंडू 9 धावा आहेत. हरकत नाहीये, मात्र एक लीगल बॉल आणि नांदगाव ही मॅच जिंकतोय. शेवटचा बॉल. यावेळेस फटका खेळलाय तर करा, हरकत नाहीये, फरक नाही पडणार. विकी आले बॉलच्या खाली आणि नांदगाव संघाने हा सामना जिंकलाय. नाकावर टिचून जिंकलाय. अभिनंदन नांदगाव संघ. जबरदस्त खेळ जिकडे जोशीर राऊत नांदगावचा स्टार, एक नवा स्टार नांदगाव गावात उदयास आलाय. नांदगाव एक्सप्रेस या नावाने भविष्यात जोशीर राऊत देखील ओळखला जाईल, यात तीळ मात्र शंका नाहीये.